आहे 16 मे. 16 मे म्हणजे श्री साई भंडारा, श्री साई मित्र मंडळ आयोजित श्री साई भंडारा आज सुरुवात झालेला आहे आणि आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने हा पार पडत आहे. मुंबईतून सर्व लोक आणि गावी सर्व लोक एकत्र मिळून काही साई पालखी मिरवणूक करतात. मिरवणूक चालू झालेली आहे. त्यांच्या डोक्याने मुलं आहेत, पालखी आपल्या साईबाबांची पालखी आहे. तर सहज आपल्याला मंदिर जातील. तर तुम्ही या ब्लॉगमध्ये लास्टमध्ये राहा. पूर्ण मजा येणार आहे. सर्व गोष्टी मला सांगता येतील. कसा पालखी मिरवणूक असते, कसा भंडारा होतो, हे सहज मला सांगायला मिळेल. तुम्ही लास्टपर्यंत नक्की राहा. आदिराज तयारी करायची. तर या ठिकाणी साईबाबांचं आगमन झालेलं आहे. साई बाबा की साईबाबांचं वेशभूषा करून आपले विकास दादा या ठिकाणी तयार आहेत आणि छत्री घेऊन प्रशांतजी गावडे कार्याध्यक्ष मोठ्या उत्साहाने पालखी मिरवणूक चालू आहे. बघू त्या ठिकाणी चांगले श्रद्धा समोरची नावं आणि साईबाबांमध्ये पालखी पकडून आहेत लोक. खूप सुंदररित्या हा गावच्या वातावरणामध्ये पालखीची मिरवणूक चालू आहे. तर मित्रांनो आपल्या वाढदिवस आहे मुंबईतून माणसं आलेले आहे या ठिकाणी. त्यांचं नाचल भजनाचा आनंद घेतात लोक. माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. हळू हळू सलाम गाणे साईनाथ बोला. आई केशरी गंध कमला चंद, आई केशरी गंध कमला चंद, बाबा कमला चंद, आपल्या इथे होळी जी लागते त्या जे ठिकाण आहे ते गावचं वातावरण बघा किती मस्त वातावरण आहे गावचं. आंबे वगैरे गावी मोठ्या उत्साहाने पालखी मिरवणूक चालू आहे. भक्तजन उत्साहाने नाचतायत.
तर मित्रांनो आता आले आपण गावदेवी मंदिरात. गावदेवी मंदिर तुम्ही बघितलंच असाल, शिमग्यात जो ब्लॉग काढलेला तो ह्याच मंदिरातला होता. आता तिथे पालखी आले. आता भाऊ काय करायचं? आता पालखीची इथे पूजा होईल. पूजा की थोडं नाश्ते येते आणि मग परत हनुमानमध्ये तिकडे आपली पालखी घेऊन जाते. पूर्ण असा गोल राऊंड मधलेवाडीतून मग परत जिथून पालखी काढली तिथे पूर्ण गावातून एक अशी पालखीची मिरवणूक काढायची असते. ती पूर्ण मिरवणूक काढली की परत जाऊन आपल्या साई भंडाच्या इथे थांबतो पालखी. चला आतमध्ये जाऊया. आता पालखी आत गेले, आत पूजा वगैरे करतील, नारळ वगैरे देतील ते पाहूया. दाखवतो. या होत्या आपल्या देवळातल्या मूर्त्या.
मोठ्या संख्येने इथे पालखी मिरवणुकीला उपस्थित लोकांच्या आहे. मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पालखी मिरवणूक पार पडत आहे. साईबाबा की जय. मोठ्या आनंदाने पालखी मिरवणूक पार पडत आहे. या ठिकाणी महिलांची उपस्थिती भरपूर आहे. झाले होय होय होय. चला फोटो कॉपी चला. हे आपलं गावदेवीचं मंदिर. या ठिकाणी आता परत पत्रा असं मारलेलं आहे. मंडप बनवलं मंडप. मोठा असं मंडप बनवलं आहे या ठिकाणी. या नाही हाय. मित्रांनो देवाची भाव बोलतात म्हणजे देवाची तळी दाखवतो. नंदू आता एवढा लेट का आलास? लेट झालं रे बाबा औषध उठायला.
दरवर्षी पालखी जी असते आमची साईंची ती इथे हनुमान मंदिरात येऊन थांबते, पण ह्या वर्षी या मंदिराचं बांधकाम चालू आहे. जीर्णोद्धार होणार आहे मंदिर यावर्षी. मंदिराचं बांधकाम चालू होणार आहे. ते मंदिर पूर्ण जी हनुमानची मूर्ती आहे भाऊ ती तिथं ठेवली काय? तिथं ठेवली ना? हा मंदिर मूर्ती तिथं आत ठेवली आहे. पैसे ठेवून नंतरच दे. संपते मिरवणूक म्हणजे जिथून बाहेर काढली होती तिथे परत पोहोचतो आम्ही. मित्रांनो आता आलोय मंडपाजवळ जिथनं पालखी बाहेर काढलेली होती. थोड्याच वेळात ते मिरवणूक संपेल आणि मग त्यानंतर पुढचे कार्यक्रम चालू होतील. आताच काल तुम्हाला श्री साईंच्या मंडप दरबारामध्ये दाखवला. साईंचा पालखी मिरवणुकीच्या पालखीचा या ठिकाणी आगमन झालेला आहे. अतिशय आनंददायी वातावरणात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि अतिशय प्रसन्न अशी साईंच्या पालखीची मिरवणूक या ठिकाणी पार पडलेली असून आता तू चढ ना वरती. पालखीचं आगमन हे साई दरबारामध्ये राहिलं आहे. जे जे भाविक भक्तगण तर मित्रांनो साईची पालखी तर मिरवणूक पूर्ण झालेली आहे. तर पालखी तर येऊन आपल्या सभा मंडपात बसलेले आहे. आज थोड्या वेळ आपल्या सर्वांना अल्पोपहार म्हणजे नाश्ता आणि शीतपेय म्हणजे सरबत याची सोय केलेली आहे सर्वांसाठी. आणि थोड्या वेळाने प्रतिमेची प्रतिस्थापना होणार आहे या मंडपामध्ये. असंच चालू राहा ब्लॉगमध्ये.
तर मित्रांनो नाश्ता चालू झालाय. पब्लिक बघा. साईबाबा जय. तरी मित्रांनो या ठिकाणी प्रतिष्ठापनेची तयारी चालू आहे. आपले भंजे आले आणि दाम्पत्य जे बसलंय आज पूजेसाठी त्या एक घाणेकर मिलिंदजी घाणेकर आणि त्याची सौभाग्यवती घाणेकर वहिनी हे दोघे आता पूजेला बसले. थोडं चालू झालेलं आहे पूजेचं कार्यक्रम. मला बघायला तिकडे जाऊन बघा ना. तर या ठिकाणी पूजेला सुरुवात झालेली आहे. हे आमचे गुरुजी. गुरुजी हॅलो गुरुजी. नितीन भाऊ काय म्हणते नितीन भाऊ. आणि आज जे दाम्पत्य बसलंय पूजेसाठी नव दाम्पत्य मिलिंदजी घाणेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती वहिनी का हो मीनाक्षी वहिनी. त्या पण मीनाक्षी मिल्या व्यवस्थित करा. ही मनस्वी आणि मानसच्या बहिणीने काढलेली रांगोळी अप्रतिम अशी रांगोळी आहे. आता पूजेला सुरुवात झालेली आहे. भाऊ सुरुवात करा चला. ओठी बांधू दे. बांधू दे ओटी बांधू दे. इकडे सर्व तयारी चालू आहे. मकर पण आपल्याला तयार झालेलं आहे. हे कालचे रांगोळीचे आर्टिस्ट रुपेश मांडवकर पण हो. हे आपली तरुण मंडळी इकडे. साईराम साईराम साईराम. नाही नाही तुमचा तर पहिला घेणार आहेत ना. मी सबस्क्राईबर तुम्ही आहो. हा आनंद काय बोलताय. आता सत्यनारायणच्या महाप्रसादीला सुरुवात होत आहे. तर प्रसाद करतात आमचे भाई आणि मनोज तो आपलं ते हे आहे म्हणजे काय म्हणतात हेल्पर आहे. भाईचं हेल्पर. श्रीरामध्ये आमचं कुक राजेशजी मिसाल. कुक आहे का ना कुक. आई का पहिल्यापासून कुक आहे. कुक एक मेन कुक आहे. आता प्रसाद बनत आहे आपल्याला. हे बघा काजू 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 हे काजू संध्याकाळच्या भाजीची तयारी चालू आहे इकडं. भाजी कटिंग. बदाम तोंडात कोण टाकतोय. हे इकडे तयारी करता. बदाम खाताच वाटतं. बदाम खाऊ का शोधायची स्वतः लवकर. बदाम बदाम वहिनी कमी पडतात ना वहिनी. खायचे ना तोडायचे. सर्व तयारी चालू आहे आपल्याला संध्याकाळी भंडाऱ्याची. सर्व लोक त्या ठिकाणी बायका बसलेत. या ठिकाणी बायका सर्व महिला मंडळ बसले भाजी साफ करायला. तयारी फुल जोरात चालू आहे. शिरा टाकलेला आहे आता घी मध्ये ओरिजिनल घी. मित्रांनो आता या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ पूर्ण पार पडलेला आहे. आणि आता माऊली कृपा सेवा मंडळ तुंबाड भजन यांचं भजनाचा कार्यक्रम आता होणार आहे. तरी आमची ज्योत्स्नाताई आहे. ज्योत्स्नाताईचे आता यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांचा भजन एकदम जोरदार असतो. तर बघूया आपण आता. तर मित्रांनो या ठिकाणी माऊली कृपा भजन मंडळ तुंबाड यांचा भजनाचा कार्यक्रम सुरू होत आहे.
तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे, तर ही व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया आणि जे बाकीचे कार्यक्रम राहिलेत ते आपण ह्याच व्हिडिओचा एक सेकंड पार्ट काढू. त्यात तुम्हाला ते कार्यक्रम पाहायला भेटतील. तर सर स्टे ट्यून, स्टे एक्सायटेड आणि ओम साईराम.